नमस्कार. GTV न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महल्ले. नोकरीचा आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहे. असाच काहीसा प्रकार हा यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या कोराड्या गावातील तरुणासोबत घडला. अन्न पुरवठा विभागात शासकीय नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून तब्बल 6,05,000 रुपयांनी फसवणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलं. घाटंजी तालुक्यातील कुऱ्हाड येथील अनिकेत देविदास तामगाडगे या सुशिक्षित बेरोजगार युवकाची नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. नोकरीचा आमिष दाखवून आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच या युवकाने घाटंजी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. युवकाच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या देवळी येथील विलास सुदाम मगरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक फसवणूक झालेल्या अनिकेतला शासकीय नोकरीत जाण्याची इच्छा होती. याचाच फायदा हा आरोपीने उचलला आणि अन्न पुरवठा विभागात नोकरी लावून देण्याचं आश्वासन दिलं. याकरता 30 लाख खर्च येईल असं सांगण्यात येऊन 5 लाखाचं टोकन मागण्यात आलं. टोकनची रक्कम मिळाल्यानंतर आरोपीने जवळपास 2 वर्ष तक्रारदाराला केवळ आश्वासनच दिलं. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या युवकाने पोलिसात तक्रार दाखल केली. घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा पुढील तपास हा सुरू करण्यात आला आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.